मला जे काय कळलंय, मुख्यमंत्र्यांनी माझा प्रवेश मंत्रिमंडळात असावा यासाठी आग्रह धरला होता आणि निश्चित ते मी कन्फर्म करून घेतले. प्रफुल्ल पटेल असं म्हटलंय की राज्यसभेवर हो, मला हे बघा, लोकसभेवर मी जातो म्हणालो, ऐन वेळा तुम्ही कच खाल्ले, नाव जाहीर नाही केलं. राज्यसभेची जागा आली, मी म्हटलं मला जाऊ द्या, त्यांच्याला सुनीता ताईंना पाठवायचं. मी म्हटलं बघ ठीक आहे, मी काय बोलत. दुसरी जागा आली, त्या ठिकाणी मकरंद पाटील यांचे बंधू नितीन पाटील यांचं नाव द्यायला लागले. अरे म्हटलं मला जाऊ द्या, माझा फायदा तुम्हाला होईल पक्षाला, माझा चांगला फायदा तुम्हाला पक्षाला, मला जाऊ द्या. मी 40 वर्ष झाली इथे आहे. नाही मग मी त्यांना आम्ही शब्द दिला. आणि तुम्ही जे आहे हे इथे लढाईत असणं आणि महाराष्ट्रात असणं ही पक्षाची गरज आहे आणि तुम्हाला लढलं पाहिजे. आम्ही लढलो आणि लढल्यानंतर आता ते सांगतात की तुम्ही राज्यसभेवर जा का, तर मकरंद पाटील यांना मंत्री करायचं. त्यांनी ते केलं. आता त्यांना ते त्याच्या भावाला सांगणार तू राजीनामा दे, खाली ये, आणि मग मला सांगणार तुम्ही आता जा वरती. मी म्हटलं मला पाहिजे होते हे तर मला मी काही लपून ठेवलं नाही, पण आता मी निवडणूक लढलो, आता संपली निवडणूक, अजून त्या मतदारसंघात काही प्रश्न निर्माण झालेले आहेत ते सोडायचे आहेत. माझ्यासाठी जीव काढला माझ्या लोकांनी मला निवडून आणण्यासाठी. मी त्यांना मी काय सांगू, मी राजीनामा देऊ शकत नाही, कारण राज्यसभेवर जायचं असेल तर विधानसभेचा राजीनामा द्यावा लागेल. आणि मी त्यांना सांगितलं 1-2 वर्ष द्या मला, काय मी जातो, तोपर्यंत माझ्या मतदारसंघात मी स्थिर स्थावर सगळं करीन आणि मग त्यांचा निरोप घेऊन मी तुमच्याकडे येतो आणि मग जातो. त्याच्यानंतर ते म्हणाले आपण चर्चा करू, बसू. ते कधी बसलेच नाही. संपर्क करताय ते तुम्हाला फोन करताय, तुम्ही त्यांचा फोन उचलत नाही असं कळतंय. अजिबात चुकीची गोष्ट आहे. प्रफुल्ल पटेल जे आहेत यांना फोन करतात आणि हे फोनवर त्यांच्याशी बोलतात. नाही, अमित शहा यांच्या हे राष्ट्रवादीच्या नेत्यांना अर्थात प्रफुल्ल पटेलला असं किंवा अजित पवार यांना हे खटकलंय म्हणून आपला पत्ता कट झाला असं काही मला माहिती नाही, ते तुम्ही विचारा. कालमर्यादा ठेवली 75 वर्षाच्या ज्येष्ठांना मंत्रिमंडळात घेऊन असं काही राष्ट्रवादीने काही धोरण आखलंय का? असं काही त्यांनी ठेवलं नाही. ठेवलं असतं तर मला राज्यसभेवर जा म्हणून काय सांगितलं असतं. सांगितलं घरी जा. बरोबर राहायचं नाही अशा प्रकारचा सूर कार्यकर्त्यांनी बैठकीत व्यक्त केलेला आहे. तुमची भूमिका काय असणार आहे? ती मी सगळ्यांच्या भूमिका ऐकून घेतो आहे. मी तुम्हाला सांगितलं मला मतदारसंघाला जायचंय, मला उद्या मी महाराष्ट्रातले लीडर्स येणार आहेत, सगळे लोक त्यांना भेटणार, मग बघू. त्यावेळेला 4-6 महिन्यापूर्वी त्यावेळेला होय, त्यावेळेला माझं ऐकलं नाही. आणि आता म्हणजे मी काही लहान खेळ नाही का तुमच्या हातातलं, तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही आता वरती, आता बसा खाली, आता निवडणूक लढवा, बर तेही जाऊ द्या. पण माझ्या मतदारसंघातील लोकांना मी राजीनामा दिल्यानंतर काय वाटेल. आणि मी त्यांना सांगितलं मी नक्कीच मला जायचं आहे, पण मला थोडे दिवस द्या. माझ्या मतदारसंघामध्ये माझी काही कामं आहेत ती पूर्ण करतो, लोकांची समजूत काढून मग जाऊ. म्हणजे तुम्ही म्हणणार बस बस उठ उठ छगन भुजबळ तसा मनुष्य नाही. धन्यवाद.